मग ही जी तुझी फ्रँचायझी आहेत मेडिकल स्टोअरची, तर त्यांना पण तेवढाच प्रॉफिट मिळतो का? की जे बाकीच्या फार्मांचं जर विकली त्यांनी मेडिसिन्स ती आणि जेनेरिक ह्याच्यामध्ये त्यांना मिळणारा प्रॉफिटचं पर्सेंटेज कशात जास्त आहे? जास्ती तर आपण जेनरिक आधारमध्ये देतो, कारण की आपण सप्लाय चेनच क्रॅक केली ना अख्खी. म्हणजे डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंगपासून ज्याच्यामध्ये आधी होलसेल, CNF, डिस्ट्रीब्युटर, सुपर स्टॉकिस्ट नाही, हे तो सगळं झाला लागायचं. पेशंट्सचा फायदा. नाही माझं नाही नाही, म्हणणं त्याच्यामध्ये हां. तेच मी सांगतो तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये जेव्हा पेशंटला फायदा होतो, एंड ऑफ द डे मेडिकलपर्यंत येताना पण तीच सप्लाय चेननी येणार ना. एंडचा कोण आहे देणारा? मेडिकलवाला. त्याच्यापर्यंत येताना पण 10-15 लोक मध्ये आहेत. आपण त्यांना सगळ्यांना जे अननेसेसरी आहेत डायरेक्ट बेनिफिट, ज्यांना आता मेडिकलवाल्याला 5% प्रॉफिट मार्जिन होतं. एक्झाम्पल आय एम जस्ट गिविंग यू, कॅल्शियम प्लस व्हिटॅमिन D3ची टॅबलेट शेलकॅल आहे, ठीक आहे. तर शेलकॅल जे आहे ते 100 रुपयाची मेडिसिन आहे. ते मेडिकल स्टोअरवाल्याला ब्रँडेड जनरिक जी आहे प्रोडक्ट, ते 100 रुपयाला तो MRP त्याच्यावरती 95 रुपीजला त्याला होलसेलरकडनं येते. तो विकतो कितीला? 100ला. आता हीच गोष्ट आपण मेडिकलवाल्याला विकतो 20 रुपयाला, त्याला बोलतो 40%, 40% फिक्स प्रॉफिट आहे तुझा. तो विकतो कितीला? कस्टमरला 28 रुपयाला. ह्याच्यामध्ये काय झालं? कस्टमरचा पण फायदा झाला, त्याला 100 रुपयाची गोष्ट 28 रुपयाला मिळाली. आणि मेडिकलचा पण फायदा झाला, त्याला 5%च्या ऐवजी त्याला 40% मिळाले. आता तुम्ही एक बिझनेस वुमन आहात, तुम्हाला पण बिझनेसबद्दल आयडिया आहे. तुम्ही बिझनेस हाच कराल ज्याच्यामुळे तुम्ही कमी पैसे लावून तुम्हाला जास्त रिटर्न्स भेटतील. तर त्यांनी ते 20 रुपये लावले, त्याला किती रुपये निघाले? 8 रुपये. तिथे त्यांनी लावलं 95 रुपीज, त्याला किती निघाले? 5 रुपये. सो ॲज अ बिझनेस पॉईंट जनरिक आधार आज का लोक चालू करत आहेत? त्याच विषयामुळे करत आहेत. आणि आपण जी आपली फीज आहे म्हणजे एकदम बेसिक ठेवली, 25-30 लाख रुपये वगैरे नाही ठेवली. आपण एकदम मतलब एका म्हणजे काय म्हणतात 2 व्हीलरची प्राईज असेल तेवढ्याला तर आपण फ्रँचायसी एक आपली सुरू होऊन जाते. तर मला वाटते दॅट इज अ डिफरन्स व्हॉट वी आर गिविंग. पण एक डॉक्टर म्हणून मी विचारते तुला, की मला सुद्धा फारशी कल्पना नव्हती जेव्हा मी तुला भेटले पहिल्यांदा तेव्हा. म्हणजे अजूनही आम्हाला डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शन लिहिताना जेनेरिक लिहायची तेवढी सवय नाही राहिलेली. तर तू डॉक्टरांना भेटलास का जाऊन, की त्यांच्यामधलं जे त्यांची जी थॉट प्रोसेस आहे ती बदललीस का? कारण बरीचशी प्रिस्क्रिप्शन्स डॉक्टर लिहून देतात. अहो डॉक्टर आपल्याकडे येतात, काय नाही त्याच्यामध्ये मला वाटते की डॉक्टर जे आहेत आज आपले 900पेक्षा जास्ती डॉक्टर्सने आपली फ्रँचायझी सुरू केली त्यांच्या क्लिनिकच्या बाजूला. का माहिती आहे का? कारण की आज मोदीजी, आपले पंतप्रधान, राष्ट्रपती मॅडम, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्टनी रूल दिला. आता आपण डॉक्टर आहात, आपल्याला नक्कीच माहिती असेल, जेव्हा आपण एक्झाम्स देतो डॉक्टरच्या, MBBSच्या, फार्मासिस्टच्या, तेव्हा आपण मॉलिक्युलच्या नावावर देतो. आता पॅरासिटामॉल झालं, रेमडिसिविर झालं, ॲझिथ्रोमायसिन झालं, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन झालं, हे काय आहे सगळं मॉलिक्यूल नेम आहेत की नाही? बरोबर. आता ह्याच्यानंतर जाऊन कुठल्या कुठल्या कंपनीज त्यांना पर्टिक्युलर नावं छापतात त्यांच्यावरती, त्यांच्या आवडीची नावं. माझ्या मुलाचं नाव मला हे ठेवायचं आहे, तो बोले माझ्या मुलाचं नाव मला हे ठेवायचं आहे. सो ते झाले काय? ब्रँडेड जेनरिक झाले, ठीक आहे. पुण्यामध्ये जर का तुम्ही गेलात, जर का ज्याच्याकडे पैसे जास्ती आहेत कंपनीकडे, तर पुण्यामध्ये तो स्पेंड करणार, त्याचा मुलाला तिथे ब्रँड बनवणार. त्याचा मुलगा ठाण्यामध्ये जेव्हा येणार त्याला तिथे बोलणार जनरिक येतो, आणि जे ठाण्यामध्ये जो मुलाला ब्रँड बनवणार तो पुण्यामध्ये जाणार त्याला जनरिक बोलणार. सो मला वाटते ही सायकोलॉजी आज चेंज होते आज. त्याच्यामुळे डॉक्टर 900 डॉक्टर, MBBS MD डॉक्टर आज जनरिक आधारची ऑफिशियल फ्रँचायझी घेऊन आपल्याला ऑफिशियल सांगतात की आमच्या क्लिनिकच्या बाजूला आमच्या बाहेर लाईन लागते लोकांची, आपल्याकडे व्हिडिओज आहेत ऑफिशियल. तर मला वाटते गोष्टी चेंज होत आहेत, आणि मॉलिक्युलच्या नावाने पुढच्या डिकेटमध्ये म्हणजे मला वाटतं एका इंडस्ट्रीमध्ये चेंज येतो. सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आला. 5 वर्षापूर्वी टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये आला. आपण 1-1 GB डेटा, आपण तेव्हा तुम्हाला आठवत असेल 700-800 रुपयानं 1-1 GB वापरायचो. आज आपण अनलिमिटेड डेटा मला वाटतं हार्डली 200-300 रुपयाला, 300 रुपयाला वापरतो. फार्मा इंडस्ट्रीमध्ये एक चेंजची सुरुवात आहे. म्हणजे डिस्रप्शन, खूप मोठं डिस्रप्शन केलं. डिस्रप्शन नाही, इनोव्हेशन. इट इज डिस्रप्शन ना. नोबडी विल गो अँड बाय फ्रॉम बिग कंपनी. जे तूच म्हणालास तसं 100 रुपयाची कॅल्शियम जर मला 30 रुपयाला मिळते तर मी का घेऊ? आणि ॲक्च्युली त्याची किंमत काय माहिती नाही, चॉक पावडर 5 रुपये असेल. प्रॅक्टिकल आहे. सो दॅट इज द काइंड ऑफ फॅक्ट व्हॉट वी आर वर्किंग टुवर्ड्स, आणि दॅट इज चेंजिंग द ह्युमन्स लाईफ. पण मला एक सांग, असं बऱ्याचदा 2 गोष्टी आहे त्याच्यामध्ये. एक तर औषध म्हटलं की लोकांचा एक तर विश्वास बसायला पाहिजे की नाही हे चांगल्या ह्याच्यात मोठ्या कंपनीचं म्हणजे मला ह्याचा इफेक्ट येणार. तर तो विश्वास त्यांना त्या म्हणजे जो 100 रुपयाच्या गोळीवर जो विश्वास आहे, म्हणजे ही एक सायकॉलॉजी आहे की पैसे जास्त दिले की मला रिझल्ट चांगला. ही एक सायकॉलॉजी आहे पेशंटची. तर ती सायकॉलॉजी पण बदलायला पाहिजे नाही का लोकांची? मला वाटतं आज आपण जेवढं जास्ती गावांमध्ये एक्सपॅन्ड करतोय,
गावांचे लोक म्हणजे जे रुरल पार्ट आहे आपला, ते सगळ्यात जास्ती आपल्याकडे येतात. पण त्याच्याबरोबर आपण जू झालं, कुलाबा झालं, या एरियांमध्ये आपले जेव्हा स्टोअर सुरू होतं, मर्सिडीज BMW माणूस उतरून आपल्या मेडिकलमधनं मेडिसिन्स घेतो. का घेतो? कारण की त्यांना एज्युकेशन आहे. ज्या लोकांना एज्युकेशन आहे ना, की जर का आमचे पैसे, जर का खिच्यातले पैसे आम्ही वाचवतोय आणि आम्हाला माहिती आहे तीच गोष्ट दुसऱ्या ब्रँडचं फक्त नाव लावल्याने 10 रुपयाची गोष्ट आम्हाला 1000 रुपयांना मिळते आहे. सो नाव द थिंग्स आर चेंजिंग ऑन. Because in the urban cities, people are having education, and in the rural part of the country, people are having the demand, the need. So Generic Aadhar is catering in the both kind of categories, and that is the reason we are reaching out 140 crore of Indian citizens. That is the thing. पण आता बऱ्याचदा ना असं आपण ऐकतो बघ की ह्याच्यात भेसळ निघाली, त्याच्यात भेसळ निघाली, तर असं नाही का वाटत त्यांना की अरे नाही हे मोठी कंपनी आहे म्हणजे ते त्याच्यात भेसळ नसेल आणि हे काहीतरी आपलं सॉल्ट विकतायत, जरी ब्रँडिंग करून आपण विकलं तरी असं मनात मी केवळ लोकांच्या मनातल्या शंका मी इथे उपस्थित करते की बाबा असं नाही का वाटत लोकांच्या. म्हणजे असू शकतं ना, लोकांना हेल्थकेअर म्हटलं ना की पहिले भीती वाटते, नवीन गोष्टीला एक रेझिस्टन्स असतो की ज्याच्यावर तू आता मात केलीस. आणि म्हणून मी हे प्रश्न तुला विचारते. पहिली गोष्ट, इंडियामध्ये तुम्ही आता डॉक्टर, तुम्हाला माहितीच आहे की इंडियामध्ये मेडिसिन्स, तुम्हाला असं वाटतं का हो की कोणी उठून आलं आणि मेडिसिन्स बनवायला लागलं, त्याला लायसन्स गव्हर्नमेंट देणार आहे? वाटतं तुम्हाला? नाही, पॉसिबल नाही. औषध ही अशी गोष्ट, मी स्वतः जातो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, फुल रूल्स अँड रेग्युलेशन स्ट्रिक्ट आहेत FDAचे. ज्या कंपनीज MNC कंपनीजला बनवून ज्या मशीन्समधनं देतात तिकडनं आपण घेतो, तर इट इज जस्ट अबाउट दी लेबलिंग. असं तर तुम्ही किती, तुम्हाला फॉर दी फॅक्ट सांगतो, कितीतरी मेडिसिन्स आज मार्केटमध्ये ब्रँडेड जेनरिकच्या नावाखाली जे विकतात, तुम्ही जरा स्ट्रीप कधी टर्न डाऊन करून बघा, त्याची छोट्याशा अक्षरांमध्ये लिहिलं असेल मार्केटेड बाय MNCचं नाव आणि खाली छोट्याशा अक्षरांमध्ये मॅन्युफॅक्चर्ड बाय. सो इट इज अँड व्हाईट लेबलिंग. तुम्हाला व्हाईट लेबलिंग कन्सेप्ट माहिती असेल. व्हाईट लेबलिंग काय आहे की आपण आपली मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी जी MNC वापरतात ते सगळे एक्सपोर्ट करता वापरतात. इंडियाचे ऑर्डर्स आहेत ते लोक काय करतात, WH GMP फॅसिलिटीजला ऑर्डर देतात की आमच्या नावाने तुम्ही आम्हाला बनवून दे. तर एंड ऑफ द डे तेच बनवत आहेत ना. दिस इज द कॉन्सेप्ट. आणि मला वाटते की आपण आपला देशातला पैसा का विदेशी पाठवायचा, काय फुकटचा, म्हणजे आपलेच मॅन्युफॅक्चर इंडियाचे बनवणार, आपलेच लोक खाणार आणि पैसे ते कमवणार, हा कुठला कायदा? तर मला वाटते कुठे ना कुठेतरी चेंज झाला पाहिजे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.